निर्मल धामच्या आपण एंट्री मध्ये आलो आहोत. निर्मल धामच्या आपल्या बाहेर अशी निर्मल धाम एक पाठीवर लावलेलं माताजी वगैरे प्रतिमा वगैरे आहेत. असं निर्मल धामचं एक गेट आहे बघा. जय श्री माताजी. आज निर्मल धाम मध्ये आपला दिवस चौथा आहे. आज काय सकाळी ध्यान वगैरे झालं, आंघोळ वगैरे करून फ्रेश झाला नंबर आहे. चला डायरेक्ट नाश्ता आता गर्दी ना लाईन लागली तरी पण देवाशी वगैरे आहेत. कुठं आहे तिकडे आहे का लाईन? जय श्री माताजी. सकाळी नाश्ता वगैरे करून मस्त दिल्ली फिरायला गेलता, चांदणी चौक वगैरे फिरला. कारण की आता एक राहिलं होतं आपलं निर्मल धामची अख्खी शूटिंग घ्यायची राहिली होती. मी 2 दिवस झालं तसं मानलं लागलं, मग मला काय घेणं होणार गेलं. तर मस्त शूटिंग वगैरे दाखवतो मला निर्मल धाम कुठल्या ठिकाणी काय आहे वगैरे. चला जय श्री माताजी, बघत राहू आता ब्लॉग. निर्मल धामच्या आपण एंट्री मध्ये आलो आहोत. निर्मल धामच्या आपल्या बाहेर अशी निर्मल धाम एक पाठीवर लावलेलं माताजी वगैरे प्रतिमा वगैरे आहे. निर्मल धामचं एक गेट आहे. चला मस्त निर्मल धाममध्ये एंट्री करू आपण. मध्ये आलं की असा लोक आहे, ऑफिस आहे इथे साईट दिसते. या साईटला वगैरे कॅश काउंटर वगैरे आपण जे सेमिनारसाठी पास वगैरे काढतो त्या ठिकाणी पास वगैरे भेटतात आपल्याला. गर्दी वगैरे कमी झाली, मग इथे कळलं असं तुम्हाला डिटेलमध्ये दाखवलं होतं. मागं भरपूर गर्दी होती त्यामुळे दाखवलं. आता मध्ये आपण एंट्री झालो. मध्ये एंट्री झालेल्या आपल्या उजव्या साईडला हे साईडला जे मोठं हे दिसते ते मोठं ऑफिस आहे. ऑफिसच्या साईडला बघितलं थोडं अलीकडे आलं तेवढं जे लांब दिसते ते श्रीमाताजीचं पीठ आहे. तिथं तुम्हाला मी दाखवतो इकडल्या साईडला. ह्या साईडला आलं म्हणजे मोठे स्टॉल टाकले पुरुषांचे. पहिला ते आहे, दुसरा ते आहे. पुढे जाऊ आता. यमुना ती गंगा झुमपूर लागलो गंगा. त्याच्या पुढे अजून थोडं आलं. चला आता पुढे आलं ही मोठी बिल्डिंग आहे. स्त्रियांची राहणी सोय, खाली राहणी सोय आहे. तिथं अकॉमोडेशन घर वगैरे होतं. इथं साईडला अकॉमोडेशन होतं आणि अकॉमोडेशन साईडला बरोबर इथं मोठी कॅन्टीन आहे. कॅन्टीनमध्ये जी सांगते भेटेल आपल्याला खाण्यासाठी. चला आता वापस जाऊ. आता डबल आपण जे मेन ठिकाण होतं का त्या ठिकाणी वापस जाऊ. इथं आलो आपण. हे जी समोर दिसते ही आपल्या जेवणासाठी मागच्या बॅगची व्हिडिओ जरी बघितला असेल तुम्ही तर तुम्हाला कळेल. जेवणासाठी आहे सगळं. किचन वगैरे आहे ते पलीकडे जेवणासाठी जागा वगैरे आहे. मागच्या व्हिडिओ बघितला तुम्हाला कळेल. दरवाजा एक साईडला आहे. पाणी प्यायची फिल्टर वॉटरची सुविधा आहे. पलीकडे हात धुण्याचं आहे. त्याच्या पलीकडल्या साईडला हात धुण्याचा आहे. एक हात धुण्याचा आहे इथं. ह्याच्या पलीकडे याच्यामध्ये जे आपण आलो का त्याच्या बरोबर आपल्या डाव्या साईडला ही एक बिल्डिंग आहे. शौचालय वगैरे ह्याच्यावर वरी राहण्याची सोय वगैरे आहे. बरोबर पुढे असं गेलं फिमेलचं अलीकडे वॉशरूमचं वगैरे आहे खाली. त्या साईडला इथं मेलचं वगैरे वॉशरूम वगैरे आहे. मोठी बिल्डिंग ते बरोबर साईडला असं पुढे चालत गेलं ते आपला पूजाचा हॉल येते मोठा. साईडला पूजा वगैरे होती. चला आता डबल पुढे जायचं असलं असं ह्या ठिकाणी असं लोक तर मागं बघितलं की असं दिसतं. मागच्या वेळी दाखवलं आपण. हे डबल दुसरी बिल्डिंग येते काय पूजा आपला हॉल बघा मोठा पूजा हॉल. ह्याच ठिकाणी आपली शिवपूजा तसेच चैतन्य पूजा वगैरे ह्या ठिकाणी झालेली आहे आपली. ह्याच्या पलीकडली साईड दिसते, ह्याच्या पलीकडली साईड त्या ठिकाणी श्रीमातेचं पीठ आहे. त्या ठिकाणी आपण जाऊ थोडं ह्याच्या अलीकडे हिऱ्या बुंगू का साईड सगळीकडे नुसते हिरोगार सगळं फुलंच फुलं आहेत बघू शकता आपण. बरं टेकच्या बरोबर अलीकडे साईडला आला होता. अलीकडे साईडला असं लोक आहे. इथे गेट आहे, एक्झिट गेट आहे इथे. साईड मग सामान वगैरे आणत असतील मला काय माहित नाही. ते गेट आहे आपलं. मध्ये आपलं स्टेज आहे. ठीक आहे आता डबल जाऊ मेन चौक मेन एरियामध्ये. मेन एरियातून डबल पुढे जाऊ आपण आता.
डबल मेन गेट पशी आला आपण. तर मेन गेटच्या बरोबर समोरची बाजू होता. समोरची बाजू त्या साईडला उजव्या साईडला जे बघितलं चप्पल ठेवायचं स्टँड वगैरे आहेत. लांबलंच काय चप्पल ठेवायचं स्टँड ते बी ठेवायचं चप्पल. हे बघा आपण एंट्री. आपण समोर गेलो आता बरोबर डाव्या साईडला आपल्या श्रीमाताचं पीठ आहे. त्या रोडवर जाऊ आपण. त्याच्या आधी श्रीमाताच्या पीठाकडे जायच्या आधी अलीकडला एरिया आपण करू. तर जे हे रोडला आता जी महिला आलेली लागली त्या साईडला आपल्याला जायचं. श्रीमाताची कार जी होती त्या काळातली कार आहे ठेवलेली. कार बघू आपण जाऊ. चला ह्याच रोडने थोडं पुढे आलो श्रीमाताच्या पीठाकडे जायचा रस्ता आहे. त्या साईड हे इथे एक रस्ता आहे. त्या रस्त्याने असं समोर इकडं आला त्या साईडला इथं आलो मध्ये श्रीमाताच्या पीठाकडे जायचा रस्ता पलीकडून बी आहे. तर पहिला आपण श्रीमाताच्या गाडीकडे जाऊ आता. चला आहे आपण पूजावर झाल्यामुळे सांगितलं तर पलीकडे एरियातून मी तुम्हाला सांगितलं त्या टेचचं पलीकडे एरिया करू केला आता. म्हणजे अलीकडच्या टेचच्या साईडला बरं का. चला श्रीमाताची गाडी बघा नंबर बघा. नंबर चेक करा. MH12G0721 अजून नवीन काढायचं वाटत त्याच्या साईडला मध्ये आता एरिया बघा. गाडी एरिया गाडीच्या बरोबर अलीकडल्या साईडला श्रीमाताचं डायनिंग टेबल सोफा सेट सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे. हे आपलं टेजला पडदा टाकला होता म्हणून आपला समोरून काय दिसलं नव्हतं. टेजच्या मधून बघा टेज वगैरे शंभर वगैरे. चला आता ठीक आहे आपण जाऊ आता डायरेक्ट बाहेर. बघा डायरेक्ट आता बाहेर गेलं आपलं. आता ज्या रोडने आपण आलो ह्याच रोडला आता बाहेर जायचं आपल्याला. असं बाहेर गेलं का श्रीमाताच्या पिठाकडे जायचं आपल्याला. चलो आणि त्या रस्त्याने आपण असं वापस आलतो ह्या समोरचा एरिया बरोबर पुढे. आता ही एरिया दाखवून मग कुठं भेटेल मेन एंट्री हे होतं आपण इथून शूट चालू केलं आपण सगळं. इथून सगळं आपलं एरिया करू होणार आपण बरोबर तिथे व्यवस्थित आपली. ठीक आहे चला आता श्रीमाताच्या मध्ये जाऊ पिठाकडे जाऊ. कोण पीठ म्हणते कोण समाधान म्हणते श्रीमाताची. जाऊ आता मध्ये बघा एंट्री किती कशी आहे. वेट वापस मध्ये जायच्या आधी ध्यान करा बसले. काका जय माताजी. सगळं एरिया रिकामा झाला कारण की पूजा वगैरे संपूर्ण सगळे सहज वापरून गेले. शूट घ्यायला मस्त येते पिठामध्ये एंट्री केली एरिया बघा. ह्याला सगळे कोण जाळी वगैरे लावली पिक्चर वगैरे लावले असं एरिया रिकामा झाला. श्रीमाताची साक्षात श्रीमाताची तिथे चौकून दाखवतो मराठीमध्ये ध्यानाला बसले श्री बंद ही रहती है माँ के देखने वालों की राउंड घेऊ आपण. कोई क्या देखेगा माँ को देखने के बाद. कोई क्या देखेगा माँ को देखने के बाद. हो झूम झूम के नाचे ये संसार माँ. हो झूम झूम के नाचे ये संसार माँ. हर दिल ये बोले तेरी जय जयकार माँ. हर दिल ये बोले सगळं कमाल. असं वाटतं आता बाहेर जाऊ बाहेरची करू. जय जयकार माँ. जय जयकार
दादा आले ध्यानासाठी काय म्हणून गेला तर मस्त होती गार्डन वगैरे ध्यानासाठी बसले सगळे. डायरेक्ट आपला मेन एरिया चला सहज मटेरियल मग ओळख होतो ह्या साईडला त्याच वडील समोर पुढे येणार आपण ह्याच वडील समोर येणार आहोत. आता फ्लोवर टाकला तोरण्यात ह्याच्या बरोबर श्रीमातेचं पीठ आहे समाधान येतं ह्याच्या पुढे आपण जायचं आता. आणि ही मग एरिया दाखवता किचनचा एरिया दाखवतो किचनचा एरिया सगळं म्हणजे आपली जेवण सोयी इथं असते तर किचन आहे मोठी किचन येते दाखवतो तुम्हाला करून या मस्त जाऊ आपण चला फुलच सहज मटेरियलकडे सहज मटेरियल बंद झालेलं आहे सहज मटेरियल काय व्हिडिओ वगैरे काढलं नाही गाडीकडे या भेटलंच नाही मला किचन दाखवतो मग किचनचा एरिया दिसणार किचनच्या एरियाच्या ह्या साईडला जेवण सोय होती इथं जेवणाची काउंटरवर लावली होती इथं रेफरन्स काउंटर अलीकडे महिलाच्या पलीकडून साईडला महिलाच्या इथं पुरुष अलीकडे साईडला किचनचा एरिया इथं किचनचा एरिया सहज मटेरियल एरिया करतो ह्या रोडने आपण आलो ह्या साईडला किचन बघितलं ह्या रोडच्या पलीकडल्या साईडला आपले पुरुषांचे जी पेंडॉल टाकली ती पेंडॉल बघितले दोन महिलाची पेंडॉल टाकलं ती बघितले टाकली म्हणजे तयार झालेलं आहे ती पहिलं ऑलरेडी ते बघितलं त्याच्या खाली साईडला अकोमोडेशन वगैरे बघितलं त्याच खालच्या पलीकडल्या साईडला कॅन्टीन वगैरे बघितलं समोर त्याच बोलण्यात इकडं आलो तसं म्हटलं ते ह्यांनी तुमच्या माहिती हिथे एक होता पुरुषांचा चला पुढे म्हणजे असं वाटतं की जन्नतमध्ये आला व्हायची हिरवं तिकडे हिरवं तिकडे फुलं वगैरे श्रीमाताचं पीठ आहे श्रीमाता समाधान हे त्याच्या अलीकडल्या साईडला अरे या सहज मोटर उघड आहे की मला माहितच नाही चला सहज मोटर मध्ये जाऊ आपण लोहाची कापून घ्यायला सहज मोटर उघड आहे श्रीमाताची प्रतिमा वगैरे येते जयमाताजी मुझे नहीं मालूम मुझे ये लगा था बंद है क्या आता पलीकडे साईडला जाऊ जयमाताजी आता पुढच्या साईडला ह्या रोडच्या साईडला सरळ द्यायचं मागच्या साईडला सहज सामोरची माग बघितलं आपण श्रीमाताजीचं पीठ आहे त्याच्या अलीकडल्या साईडचं आता बाजू संपलं डेंड झाला फुलं बघा शेवटलं हे बघा फुलाला कमीच नाहीत आपले झालं एंड झाला एरिया सगळा डेकोर केला मग तुम्हाला एरिया असं मोबाईल मध्ये बघण्यापेक्षा समोर बघितलं का लय भारी वाटतं सगळीकडे जिकडे तिकडे हिरवगार गार्डन आहे चला आपला एरिया संपला जयमाताजी आपण आता जस्ट श्रीमाता सर एरिया बघितला निर्मल धाममधला आता दाखवण्या जरा मध्ये जरा थोडी गलती वगैरे झाली असेल बोलण्यामध्ये गलती वगैरे झाली असेल त्यासाठी क्षमा चाहता हो कारण की ही एरिया तुम्हाला असं बघण्यापेक्षा मोबाईलमध्ये बघण्यापेक्षा असं समोर बघितलं का असं मन भावुक होऊन जाईल एवढा भारी एरिया इथला साक्षात श्रीमाताजीच आहे त्यामुळं एकदम चैतन्यमय एरिया सगळा जय श्री माताजी भेटू आपण पुढच्या ब्लॉकमध्ये आता